गेल्या 4 महिन्यांनी 92 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यातच काल हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली आणि त्यानंतर आज गेल्या कित्येक दिवसांपासून कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबीचा पद जो आहे तो रिक्त होता आणि 4 महिन्यापूर्वीच भरण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, कसं बघताय याकडे? मी मगाशी सांगितलं का हा माझा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी हा त्याचा आत्मा आहे। या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत। मागच्या वर्षी जिल्ह्यामध्ये नापिकी झाली, तुम्हाला पदभार स्वीकारून 4 महिने जरी झाला असला तर पूर्ण राज्यातनी 1 रुपयातनी पीक विमा सरकारनं जाहीर केलेली आहे आणि लोकांनी 5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र त्यांच्या पदरी केवळ 1, 2, 3, 5 रुपये असा त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली। ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का? या संदर्भात सुद्धा माझी नियुक्ती ज्या दिवशी झाली त्याच्यानंतर काही दिवस आचारसंहिता झाली, परंतु या संदर्भात सुद्धा आम्ही ज्या पीक विमा कंपन्या होत्या त्या पीक विमा कंपन्यांना या संदर्भात पत्रसुद्धा पाठवले आणि या संदर्भात आम्ही शासनाला सुद्धा सांगून राहिलो की प्रत्येक जो तुमचा पीक विमा जी योजना आहे या पीक विमा योजनेचा जो कंपनीचा जो प्रतिनिधी आहे तो प्रत्येक कंपनीचं जिल्ह्याच्या स्तरावर एक कार्यालय राहून त्या ठिकाणी तुमचा जो माणूस आहे तो तुमचा माणूस हा दिवसभर आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा तो तुमचा माणूस त्या ठिकाणी उपस्थित राहिला पाहिजे। त्यानंतर आम्ही आमचं असं सुद्धा त्यांना सांगणं आहे की बा ज्या पीक विमाच्या कंपनी आहेत तुम्ही जो अधिकारी नेमणूक करता, जसं यवतमाळ जिल्हा आहे, यवतमाळ जिल्ह्यातलं समजून एखादा नेर तालुका आहे तर त्या नेर तालुक्यामध्ये तुमचा कोणता अधिकारी राहील या संदर्भातील त्या अधिकाऱ्याचं संपूर्ण नाव, त्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर याची संपूर्ण माहिती तो जो 1 रुपयामध्ये जो पीक विमा काढणारा जो माझा शेतकरी त्या शेतकऱ्यांपर्यंत ती पोचली पाहिजे। त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचं जे नुकसान होईल त्याचा पंचनामासुद्धा लवकर झाला पाहिजे। यासाठी सुद्धा आम्ही त्याच्या पीक विमा कंपनी आहेत यांना तशा प्रकारचे पत्रसुद्धा आता धाडणार आहोत आणि शासनालासुद्धा त्या संदर्भात तशी विनंती करणार आहोत। गेल्या 25 वर्षामध्ये 30,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेली आहे। यामध्ये पात्र आणि अपात्राचा खेळ चालतो। यामध्ये बरेचसे शेतकरी अपात्र ठरल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही आणि हा पात्र आणि अपात्राचा खेळ तुम्ही संपवणार का? माझा प्रयत्न आहे ह्या पात्र आणि अपात्राचा हा खेळ संपवण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्याच या ठिकाणी थांबल्या पाहिजे। मी ज्या मिशनचा अध्यक्ष आहे त्या मिशनचा मुख्य उद्देश आहे की माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचा मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि माझा शेतकरी हा एक चांगला आयुष्य जगू शकला पाहिजे, हा या मिशनचा उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन। या शेतकऱ्यांसंदर्भातल्या ज्या काही असतील प्रश्न असतील ह्या सोडवण्यासंदर्भातली तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय आवाहन कराल आणि काय इशारा द्याल? मी या संदर्भातच शनिवारी बैठकसुद्धा झाली सन्माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळेससुद्धा आम्ही सांगितले की बा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, जे शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आता यानंतर आपल्या इंटरव्ह्यूनंतर माझी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत या बऱ्याचशा विषयावर चर्चा आहेत। मी त्यांनासुद्धा त्या सांगणार आहेत की शेतकऱ्यांचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावर कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपून घेतली जाणार नाही। 2 दिवसांनी जिल्ह्यामध्ये तब्बल 30पेक्षा जास्त अधिक महसुली मंडळीमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। मागच्या वर्षी नापिकी झालेली आहे। या संदर्भात महसूल विभागाला तुम्ही तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी करणार आहात? बिलकुल करणार आहे, कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी स्वतः शेतकरी आहे, मी स्वतः शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं आहे, मी स्वतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या आहे। त्या शेतकऱ्यांचं दुःख, शेतकरी असल्याने मला त्या शेतकऱ्यांचं दुःख माहीत आहे। माझंही सोयाबीनसुद्धा मागच्या वर्षी वाया गेलं आहे, त्याच्यामुळे त्याची जी जाण आहे ती मला पूर्ण आहे आणि मी या संबंधातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनासुद्धा सांगणार आहे की अशा ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे पूर्ण झाले पाहिजे आणि ते पंचनामे करून शक्य होत असेल तर तुम्ही त्या पंचनाम्यामध्ये काय लिहिलं आहे
त्याची प्रतसुद्धा त्या माझ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे की बा या पंचनाम्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याची माहितीसुद्धा त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी महसूल विभागालासुद्धा त्या संदर्भातील सूचना देईन. नक्कीच आपण बघतोय की यवतमाळ या जिल्ह्यातून एक नव्हे तर तब्बल 2 मुख्यमंत्री दिलेले आहे. वसंतराव नाईक यांनी राज्यामध्ये हरित क्रांती घडवून आणली आणि शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले. शेतकरी हा जगला पाहिजे हा त्यांचा मूळ उद्देश होता. त्याच दृष्टिकोनातून शासनाने कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली आणि त्यातून खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलांडे हे आता कितपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.